नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील संत दगा महाराज नगरातील दरवाजाचा कडिकोंडा तोडून चोरट्याने सोने चांदीच्या दागिन्यांसह 70,900 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या घरफोडी प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्याच्या वेळेबाबत सध्या 2 वेगवेगळे नियम लावले जात आहे. यामुळे दुकानदारांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. म्हणून शहरातील सर्वच भागातील दुकाने बंद करण्याची एकच वेळ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी विविध क्षेत्रातील मंडळींसह नागरिकांनी केली आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना निवेदन देण्यात आले आहे. शौचालयाच्या पाईप टाकण्याच्या कारणावरून 6 जणांनी मायलेकास मारहाण केल्याची घटना नवापूर तालुक्यातील असालीपाडा येथे घडली. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी चोरीला गेल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील आयशर गाडीने पुढे धावणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने अपघातात 2 वाहनांचे नुकसान झाल्याची घटना नवापूर येथे घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील जिल्हा परिषदेच्या 4 वर्गखोल्या तर काठी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चापडाफळी येथील वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या इमारतींची दुरावस्था झाली असून धोकेदायक ठरत आहे. म्हणून संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. केंद्र सरकारने लोकनेते बिरसा मुंडा ग्राम विकास योजनेचे पुनर्विनियोजन केल्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील तब्बल 2,895 ग्रामपंचायती सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश असल्याने पेसाच्या काळी ग्रामपंचायती यामुळे वंचित राहणार आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढउतार होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिक आणि उत्तर पुण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यामध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित कोणत्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयाने कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे आदेश त्यांनी दिले. शहादा येथे ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनात विविध कृषी व कृषीपूरक क्षेत्रांशी संबंधित अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत. यात कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांचा स्टॉल शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय कला उत्सवातील त्रिमितीय शिल्पकला प्रकारात राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या श्रॉफ हायस्कूलची रोशनी सुनील मराठे हिचा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील वावद येथील केडी गावेत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेरूळ लेणी व दौलताबाद किल्ल्याला भेटीचा दौरा केला. जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या वेरूळ लेणीतील हिंदू, बौद्ध व जैन समाजाच्या 34 लेण्यांचा शिल्पकला व स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास केला. एकाच खडकाकडून कोरलेले एकमेव कैलास मंदिर पाहून विद्यार्थी भारावून गेले. दौलताबाद किल्ल्यावरील मेंढा तोफ, जामा मशीद, भारत माता मंदिर, चीनी महाल, हत्ती तलाव आदी ठिकाणी भेटी दिल्या. नंदुरबार तालुक्यातील कार्ली येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पूनम पाटील होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार, सरस्वती भील, दिव्या भील उपस्थित होते.
बालिका दिनानिमित्त माता पालक गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच सावित्रीच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थिनींनी प्रवेश करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नवापूर तालुक्यातील ढोंगसागाळी येथील आश्रमशाळेत नवापूर तालुका 48वे विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नवापूर पसचे गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी नंदकुमार साबळे होते. याप्रसंगी नवापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ आदी उपस्थित होते. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तेलखेडी गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे होऊन देखील बाधित क्षेत्रे यादीत समावेश झालेले नाही. म्हणून या संदर्भात चौकशी करून तातडीने अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी तेलखेडीच्या बाधित शेतकऱ्यांसह युवा क्रांती नंदुरबार संघटनेने केली आहे. याबाबत अकराणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. अखिल भारत वर्षीय माहेश्वरी महासभा, पश्चिम राजस्थान प्रांतीय माहेश्वरी महासभा व जोधपूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने दिनांक 9 ते 11 जानेवारी दरम्यान जोधपूर येथे आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाअधिवेशन अथवा माहेश्वरी ग्लोबल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात देश-विदेशातील माहेश्वरी समाज बांधव, उद्योगपती, व्यापारी सहभागी होणार आहेत. नंदुरबार तालुक्यातील राकसवळा येथे समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व वार्षिक संमेलन घेण्यात आले. यावेळी यशस्वी त्यांना गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषित नृत्य सादर करीत संस्कृतीचे दर्शन घडविले. नंदुरबार तालुक्यातील जळखे आश्रमशाळेत रायझिंग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नंदुरबार उपनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना पोलीस दलातील विविध शस्त्रांची माहिती दिली. सदर शस्त्रे कशा पद्धतीने हाताळण्यात येतात याविषयी अनुदानित प्राथमिक व सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रायफल, पिस्तूल व अश्रुधुरांच्या नळकाड्या पाहून माहिती जाणून घेतली. नंदुरबार येथील भारतीय दलित कोब्रा संघटनेतर्फे नायलॉन मांजा वापर व विक्रीविरुद्ध जनजागृती करण्यात आली. संघटनेतर्फे मांजा विक्रेत्यांना फूल देऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जानेवारी महिना सुरू होताच मुलांना संक्रांतीसाठी पतंग उडविण्याचा ध्यास लागतो. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व माणसांना दुखापत झालेली आपण पाहतो. यासाठी शासनाने मांजावर बंदी घातली आहे. सदर मांजाचा नागरिकांनी वापर करू नये. तसेच विक्रेत्यांनी या मांजाची विक्री करणे बंद करावे यासाठी भारतीय कोब्रा संघटनेतर्फे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी मांजा विक्रेत्यांना फूल देऊन जनजागृती केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष लोटन पेंढारकर, जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम खाटेक, जिल्हा सचिव मुनीर काकर, जिल्हा प्रवक्ता कलीम काकर, अजीज बागवान, नजीर बागवान, शकील खाटेक, सलीम खाटेक, बुरहान खाटेक, मनोहर बैसाणे, यश पेंढारकर, मयूर पेंढारकर आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.